आता वाजले सकाळचे 9:30 आणि आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला खाली रेस्टॉरंटमध्ये. आणि यानंतर आम्ही निघणार आहे कुल्लूसाठी आणि सोलांग व्हॅलीसाठी. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. इथे रिव्हर आहे आणि थोडंसं माउंटेन्सवरती स्नोफॉल दिसत आहे ते, आणि रिव्हर एकदमच ब्युटिफुल व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही तिथे थांबलो आहे रोहतांगचं पास घ्यायला आणि क्लोथ घ्यायला. तो ते घेऊन आम्ही परत रोहतांगला निघणार. एकदम ब्युटिफुल व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. रिव्हर आणि म्हणजे काय सुंदर व्ह्यू आहे. मला रिव्हर तर खूप आवडली. एवढी क्लीन रिव्हर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरे तर दिसत नाही. बट रिअली नॅचरल आणि नेचर कॉल मस्त वाटतं. तो ये काम होता बेटा, हम तो ये काम करते. इस साल स्नो नहीं आ रही, बहुत प्रॉब्लम हो रही है. स्नो नहीं आ रही, बात को भी मुश्किल हो रहा है. नाली वालों को बहुत प्रॉब्लम हो रही है. बिजनेस तुम लोग का उसी पे है ना? काम तो करना पड़ता बेटा, ये बिजनेस थोड़ी नहीं. ये रोटी हमने भी बेटा 2 रोटी खाना. 5 मिनट का काम 7 मिनट बैठ के खा लो. हाँ सही है, भी यही काम. अच्छा है, मैं आपका वीडियो ले रही हूँ. स्नो वॉटरफॉल आहे इथे आणि सगळी वॉटरफॉलला बर्फ जमलेली आहे. आणि आता आम्ही ते फोटोशूट करतोय. सो मी पुढे जातोय, तुम्ही बघू शकता. तू स्टार्ट कर तुझा फोटोशूट. मी आलेच. सो आता आम्ही स्टॉप केलेला आहे लंचसाठी, पण आता काही भूक नाही बिकॉज हेवी ब्रेकफास्ट केला होता आणि इन रूट आम्ही थोडं फ्रूट्स पण खाल्ले होते. सो आता आम्ही फक्त काहीतरी मॅगी वगैरे खाऊया आणि मग रोहतांग पासचा रोहतांगला जाणार आम्ही. आणि तिथे ॲक्टिव्हिटीज तर नाही करणार. ॲक्टिव्हिटीज तर आम्ही मोस्टली कुल्लूमध्ये करणार. ॲक्टिव्हिटीज तर सिमिलर आहे सगळ्या, जिथे कराल तुम्ही तिकडे. शिमलाला सेम आहे, कुल्लूला सेम आहे, कुल्लूला मनालीला सगळ्यात सेम आहे. जास्त रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंग छान होते. सो आम्हाला सजेस्ट केलं की तिथेच करायचं. सो आता इथे जाणार फक्त आणि रोहतांगमध्ये बघणार जाणार. मे बी जर स्नो असेल तर आम्ही थोडं पुढे जाऊया आणि ते पण ATVने जावं लागेल. मग ते जर स्नो असेल तर आम्ही जाऊया. सो पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊया. सो आमच्यासोबत स्टे ट्यून राहा. सो इथे सगळी पॅराग्लायडिंग झालेली आहे, बघू शकता. सो आता आम्ही इथे फोटोशूटसाठी येतो. बर्फ एवढी थंड आहे आणि मज्जा येते खूप जास्त. आणि आता बस फोटोशूट केला, तुमच्यासोबत सगळे व्हिडिओज आणि फोटो शेअर करणार आम्ही. सो गाईज मस्त व्ह्यू आहे, एकच नंबर.
च्या जवळ चंद्रभागा रिव्हरमध्ये जवळ तिथे तुम्ही बघू शकतात वॉटर एवढं क्लिअर आहे, फुल क्लिअर. यू कॅन तुम्ही सी थ्रू करू शकतात पाण्याला की एक्झॅक्टली खाली पण किती दगड आहे, काय जरी पडलं तरी दिसेल. एवढं क्लीन रिव्हर आहे. आणि सिरियसली वी शूड टेक केअर ऑफ आवर नेचर लाईक दिस ओनली, बिकॉज जर आज नेचर जपलं तर आपल्या फ्युचर जनरेशनला पण ही नेचर बघायला भेटेल. सो मस्त आहे. आणि आता मी फोटोशूट करतो आहे आणि त्यानंतर मी बघू शकतात कसे आहे, मस्त आहे ना. सी माउंटेन्स पण सुंदर आहे. अरे आले मी पोचलोय अटल टनल रोहतांग इथे. सो तुम्ही बघू शकता इथून स्टार्ट होतं अटल टनल आणि ते 9.8 किलोमीटरचा टनल आहे आणि सगळ्यात लॉंगेस्ट इंडियाचं सगळ्यात लॉंगेस्ट टनल आहे. इंडिया नाही, वर्ल्डचं लॉंगेस्ट टनल आहे. आणि हे खूप 9.8 किलोमीटरचं लांब आहे आणि खूप मस्त रोड आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हे साईडकडं माउंटेन, ग्लेशियर्स पण खूप सारे आहेत, ग्लेशियर्स आहेत, तुम्ही बघू शकता. स्काय इज ऑल्सो कम्प्लीटली केसर शिलाजीत, देख लो बढ़िया.